एका छोट्याशा गॅरेजमध्ये बनावट नोटा छापल्या गेल्या आणि त्या एका घटनेमुळे संपूर्ण जगाची चलन व्यवस्था बदलली। आता जवळपास 60 वर्षांनंतर त्याच घटनेचा परिणाम भारतात सुद्धा दिसू लागलाय। कारण भारतात लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची फील्ड ट्रायल सुरू होणार आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतीच लोकसभेत माहिती दिली आहे की 10 आणि 20 रुपयांच्या तब्बल 200 कोटी प्लास्टिक नोटांची चाचणी केली जाणार आहे। म्हणजेच जवळपास 3000 कोटी रुपयांचं प्लास्टिक चलन बाजारात येऊ शकतं। पण अचानक प्लास्टिक नोटांची गरज का भासली आहे? 2012 मध्ये मंजुरी मिळूनही हा प्रकल्प का थांबला आणि या सगळ्याचा ऑस्ट्रेलियातील एका छोट्याशा गॅरेजशी काय संबंध आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। 1966 मध्ये ऑस्ट्रेलियाने जुनं चलन बंद करून नवीन ऑस्ट्रेलियन डॉलर हे चलन सुरू केलं। त्या काळात त्या नोटा अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सज्ज होत्या। सरकारला विश्वास होता की या नोटांची नक्कल करणं जवळपास अशक्य आहे। पण काही महिन्यातच बाजारात बनावट $10च्या नोटा आल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बनावट नोटा बाजारात आणण्यामागे कोणती मोठी आंतरराष्ट्रीय टोळी नव्हती, तर एक साधा दुकानदार, एक कलाकार आणि एक फोटोग्राफर आणि एक शिंपी एवढेच 4 लोक होते। त्या फोटोग्राफरने मूळ नोटेचे फोटो काढले, कलाकाराने त्याच्यावर वॉटरमार्कची हुबेहूब नक्कल केली, शिंप्याने अवघ्या एका आठवड्याचं प्रिंटिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि मेलबर्नमधील एका साध्या गॅरेजमध्ये बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू झाला। काही दिवस हा सगळा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नव्हता। पण एक दिवस त्या दुकानदाराच्या वहिनीने घरात पडलेली एक नोट उचलली आणि चॉकलेट खरेदी करायला म्हणून दुकानात गेली। त्या दुकानदाराला ती नोट काहीशी वेगळी वाटली। त्याने पोलिसांना कळवलं आणि तेव्हा हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। मग त्यानंतर 1968 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने देशातील शास्त्रज्ञांना सांगितलं की अशी नोट तयार करा ज्याची नक्कल करणं जवळपास अशक्य असेल। त्यानंतर जवळपास 20 वर्ष संशोधन सुरू राहिलं आणि अखेर 1988 मध्ये जगातील पहिली प्लास्टिक नोट बाजारात आली। पण ही नोट साध्या प्लास्टिकची नव्हती, ती BOPP म्हणजेच बाय ऑक्झिलरी ओरिएंटेड पॉलीप्रोपॉलिन या पॉलिमरपासून तयार करण्यात आली होती। हा पदार्थ मजबूत, लवचिक आणि पाण्याला प्रतिरोधक आहे। त्यामुळे नोट सहज फाटत नाही, ओलाव्यामुळे खराब होत नाही आणि त्यामध्ये ट्रान्सपरंट विंडो, हॉलोग्रामसारखी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य देणं शक्य होतं। आज ऑस्ट्रेलियासह अनेक देश हेच तंत्रज्ञान वापरत आहेत। ऑस्ट्रेलियाने प्लास्टिक नोट स्वीकारल्या, पण भारताला सुद्धा आता त्याच दिशेने का जावं लागतंय? तर यामागे 3 मोठी कारणं आहेत। सर्वात पहिलं कारण म्हणजे टिकाऊपणा। भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नोटा म्हणजे 10 आणि 20 रुपयांच्या। त्या दिवसातून शेकडो वेळा हात बदलतात, त्यामुळे काही महिन्यातच त्या खराब होतात। दरवर्षी RBIला कोट्यवधी जुन्या नोटा नष्ट करून नवीन नोटा छापाव्या लागतात। पण प्लास्टिक नोटा कागदी नोटांपेक्षा 2 ते 6 पट जास्त टिकतात। त्या पाण्याने खराब होत नाहीत, चिखल, धूळ किंवा तेलाचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही। त्यामुळे दीर्घकाळात सरकारची छपाईवरील खर्च सुद्धा हा कमी होऊ शकतो। दुसरं मोठं कारण म्हणजे बनावट नोटांवर नियंत्रण। प्लास्टिक नोटांमध्ये पारदर्शक विंडो, होलोग्राम आणि अनेक अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देता येतात, त्यामुळे त्यांची हुबेहूब नक्कल करणं कठीण असतं। तिसरं कारण म्हणजे टिकाऊपणा। या नोटा सहज फाटत नाहीत, ओलावा किंवा घामामुळे खराब होत नाहीत आणि त्यांचं आयुष्य सुद्धा जास्त असतं। पण प्रत्येक नवीन तंत्रज्ञानासोबत काही आव्हानं सुद्धा असतात। सर्वात मोठं आव्हान म्हणजे खर्च। प्लास्टिक नोटा तयार करण्यासाठी नवीन यंत्रणा उभारावी लागेल। ATM, कॅश काउंटिंग मशीन आणि इतर अनेक प्रणाली प्लास्टिक नोटांशी सुसंगत कराव्या लागणार आहेत। म्हणजेच सुरुवातीला थोडी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे। दुसरं म्हणजे प्लास्टिक नोटा पूर्णपणे बनावट होऊ शकत नाही असंही नाहीये। आज AI, 3D प्रिंटिंग आणि आधुनिक प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने काही देशांमध्ये प्लास्टिक नोटांच्या सुद्धा बनावट प्रती तयार झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत। म्हणजेच प्लास्टिक नोटा अधिक सुरक्षित असल्या तरी त्यांच्या 100% डुप्लिकेट नोटा बनत नाही असं नाहीये। आपल्या इथे भारतामध्ये प्लास्टिक नोटांची कल्पना पहिल्यांदा 2009 मध्ये मांडण्यात आली। त्यानंतर 2012 मध्ये मनमोहन सरकारच्या काळात 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या ट्रायलला सुद्धा मंजुरी मिळाली। पण ATM मधील तांत्रिक अडचणी, नोट हाताळण्यामागील समस्या आणि त्यानंतर झालेली नोटबंदी हा प्रकल्प त्यामुळे पुढे जाऊ शकला नाही, तिथेच वासनात गुंडाळला गेला। आता तब्बल 17 वर्षांनंतर हा प्रयोग पुन्हा सुरू होतोय। सध्या फक्त 10 आणि 20 रुपयांच्या नोटांची फील्ड ट्रायल होणार आहे।
जर ती यशस्वी ठरली तर भविष्यात 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या प्लास्टिक नोटासुद्धा बाजारात येऊ शकतात. एका छोट्याशा गॅरेजमध्ये सुरू झालेल्या बनावट नोटांच्या रॅकेटने जगाला प्लास्टिक चलनाची कल्पना दिली आहे आणि आज जवळपास 6 दशकानंतर त्याच प्रवासातील पुढचं पाऊल भारत टाकतोय. आता हा प्रयोग किती यशस्वी ठरतोय? काही वर्षांनी आपल्या खिशात कागदी नोटांऐवजी प्लास्टिक नोटा दिसतील का? आणि भारत पूर्णपणे प्लास्टिक चलनाकडे वळेल का? याचं उत्तर येणाऱ्या काळात कळेलच. तुम्हाला काय वाटतं? भारताने पूर्णपणे प्लास्टिक नोटांकडे वळावं की कागदी नोटाच योग्य आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच एक्सप्लेनर व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.